परिवाराच्या असणाऱ्या सुनबाई आणि करांडे परिवाराचा असणारा मान सन्मान आणि अभिमान श्रीमती सुकेशिनी नितीन करांडे यांची नुकतीच मुंबई पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक API पदी या ठिकाणी पदोन्नती झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि करांडे परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर नरळे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी छोटासा असा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे। एखादं यश प्राप्त करत असताना न करती साय असं जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण। सुखानं कोणती गोष्टी सहजासहजी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत नाही, त्यासाठी त्याग जिद्द कष्ट मेहनत आणि रात्रंदिवस मेहनत या गोष्टी पाठीमागं असतात आणि त्या गोष्टी या आपल्या श्रीमती सुकेशिनी नितीन करांडे मॅडम यांनी केलेलं आहे आणि PSI पदावरून एक उच्च अशा प्रकारचे API पदी त्यांची उंच भरारी त्यांनी घेतलेलं आहे। मी आई लक्ष्मीच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी अशा प्रकारची प्रार्थना करतो की श्रीमती सुकेशिनी ताई करांडे यांनी याच ठिकाणी न थांबता आई लक्ष्मी मातेनं त्यांना एक ह्या पुढील अजून उच्च पदावरती महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुख पदापर्यंत या ठिकाणी मजल मारावी आणि तशा प्रकारची बुद्धी आई लक्ष्मी मातेनं त्यांना द्यावी आणि त्यांचं कार्य सतत चंद्र सूर्य तारे जोपर्यंत आहेत तोपर्यंत तळपत राहावं अशा प्रकारची या ठिकाणी मी माझी भावना ग्रामस्थांच्या वतीनं व्यक्त करतो। काही काम करत असताना या ठिकाणी अतिशय प्रखर कणखर अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि एखाद्याला पदोन्नती मिळते म्हणजे बिगर कामाच्या माणसाला कधी पदोन्नती दिली जात नाही। जर काम आपण म्हणतो काम करी दाम, जर काम असेल तर त्या माणसाला दाम दिला जातो आणि याच भावनेनं महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पोलीस डिपार्टमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल मी सर्वप्रथम या सत्कार या ग्रामपंचायतचे सदस्य नितीन रतिलाल करांडे यांनी ताईंचा सत्कार करावा अशा प्रकारची विनंती सविता नितीन नरळे याने हा छोटासा सत्कार करावा अशा प्रकारची विनंती मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करतो। तो म्हणजे सुकेशिनी करांडे मॅडम या सत्काराच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले विजयभाऊ खांडेकर, त्यानंतर सत्कार मूर्तीचे पतिश्री नितीनभाऊ करांडे, माजी सरपंच बालाजी नरळे, विजयभाऊ नरळे, सगळ्यांचे नाव काय पांडुरंग येत नाही आता, पांडुरंग मामा असतील। हा सत्कारच असा आहे की या गावची एक परंपरा आहे। गावामध्ये एखादी चांगली घटना घडली की सर्व लोक एकत्रित येतात आणि त्या गोष्टीचं कौतुक हे नेहमीच करत असतात। त्यानिमित्तानं मी फारसं काही या ठिकाणी बोलणार नाही, कारण मी येण्याअगोदर सरांनी काहीतरी सूचना किंवा या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलीच असेल, परंतु शेवटी ते माझे गुरु आहेत आणि गुरूंची ज्यावेळेस आज्ञा येते त्यावेळेस कुठल्याही गोष्टीचं उत्तर न देता पुढे यावं लागतं। तर या सत्काराचं निमित्त हा सत्कार का करण्यात आला, कशासाठी केला जातो आणि या सत्कार मूर्तीविषयी मी सांगेन। खरं तर आपल्या गावाची परंपरा, अधिकाऱ्याचं गाव म्हणून हे ओळखलं जातं आणि निरंतर आणि सातत्यपणानं या गावामध्ये कोणतीही एखादी प्रशासकीय भरती आली काय आली तर त्या यादीमध्ये गावाचं नाव नसतं, गावातला एखादा तरुण नसतो असं कधी होऊ शकत नाही। ही एक ऐतिहासिक घटना आपल्या गावामध्ये चालत आलेली आहे आणि ह्या सगळ्या बाजूला सगळ्या गोष्टी सुरू असताना ह्याही गोष्टी तितक्याशाच प्रभावित करण्यासारख्या आहेत आणि गावाला एक प्रेरणा देण्यासारखी आहे। जसं की मॅडमचं जे कार्य आहे पोलीस प्रशासनातलं, सर्वजण आपण काही प्रत्यक्ष काही माहितीस्तव सोशल मीडिया असेल वेगवेगळ्या माध्यमातून वर्तमानपत्रातून असेल की त्यांचं कार्य हे अतिशय विलक्षण असतं, अद्वितीय असतं आणि या कारणास्तवच अतिशय कमी वेळेत प्रशासकीय सेवेच्या कमी कालावधीमध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं आहे। ज्यावेळेस त्यांची PSI म्हणून नियुक्ती झाली त्यावेळेस त्यांच्या त्या दरम्यानच्या कार्यकाळाचे त्यांचं अद्वितीय कार्य आहे याची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आणि त्यांचं API म्हणून, बरोबर मॅडम,
एपीआय म्हणून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे. तर मी जास्त काय नाही बोलता थोडक्या शब्दामध्ये असं सांगेन. तसं तर एपीआय म्हटल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन जर बोलायचं झालं तर मी असंच म्हणेन, एपीआय म्हणजे ऑल परफॉर्मन्स इफेक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह. त्यांचा प्रत्येक जागेला इम्पॅक्ट असतो. म्हणूनच प्रशासनानं त्यांच्या कार्याची दखल घेतली आणि त्यांची एपीआय म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे. दुसरा सत्कार या सरणी केला त्यांच्या पिताचाही. खरं तर मॅडम सांगतो, ज्यावेळेस नितीन योग आला म्हणून सांगावंसं वाटतं, ज्यावेळेस कारंडे साहेबांचं सुद्धा त्यांचं क्लास 2मध्ये मंत्रालय असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळेस आम्ही असाच कार्यक्रम घेतला होता. खरं तर त्यांच्या त्या काळातल्या ज्यावेळेस ते कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करत होते, एकदम करत होते, त्यांचं जे फील्ड सर्कल असायचं, त्यांचा एक मूळ गुण आहे, स्वतः करत करत दुसऱ्या नाही करायला लावणं. जर दुसरा कोणी करत नसेल तर स्वतःचं सुद्धा म्हणजे केलेलं आपलं कमी वाटायचं त्यांना. त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारं एक नेतृत्व म्हणून आलेलं आहे. आणि अलीकडल्या काळामध्ये खरं तर आम्ही स्थानिकमध्ये आम्ही म्हणतो तसं कसं आहे की त्यांचा स्वभाव गुण, त्यांचं नेतृत्व गुण असं आहे की आपण घडवण्यापुरतं इतरांना घडवायचं. आणि ते घडवत असताना आता सुद्धा कदाचित त्यांचं ते कार्य अविरतपणे सुरू आहे. परंतु जे कोणी त्यांच्या वैयक्तिक संपर्कात गेले असते त्यांचं जे काउन्सिलिंग असतं, मार्गदर्शन असतं, ते अतिशय म्हणजे जबरदस्त असतं. म्हणून आम्ही खाजगी याच्यामध्ये म्हणतो, आज जरी ते कुठल्या पदावर असतील नसतील काय असतील, परंतु जो पदावर काम करतो तो एखादा किंग असतो. किंग होणं कधी कधी सोपं असतं, पण किंग मेकर होणं हे त्याच्यापेक्षा खूप अवघड असतं. त्याच्यामुळं लहानपणापासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा ते अभ्यास करत असल्यापासून त्यांचं जे एक अविरत कार्य सुरू आहे ते म्हणजे इतरांना मार्गदर्शन करणं. आणि त्याच्यातून कितीतरी असे ना किंग घडलेले आहेत, असे किंग मेकर म्हणून आता त्यांची आम्ही ओळख किंवा मुलामध्ये ओळख आहे. तर फारसं काही नाही बोलता, मॅडमचं जे एपीआय म्हणून प्रमोशन झालेलं आहे, हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यांच्या कामामुळं, त्यांच्या गावामुळं, त्यांच्या नावामुळं, त्यांच्या कार्यामुळं लक्ष्मीनगरचं जे नाव आहे हे अधिक उज्ज्वल व्हावं. आणि आपल्याकडे मुलांची संख्या, अधिकाऱ्यांची संख्या भरपूर आहे, परंतु मुलींची संख्या आहे ती सुद्धा आहे. त्यानिमित्तानं सुद्धा मॅडमना मी सांगेन की तुमची जी प्रशासकीय जी पोलीस प्रशासनातली सेवा आहे हे करत करत सुद्धा मॅडम तुम्ही गावातल्या काही मुली असतील काय असतील त्या सुद्धा आता हळूहळू त्या प्रशासनात कुठल्याही प्रशासकीय सेवेत यायला लागलेल्या आहेत तुमच्या माध्यमातून. जसं की नितीन भाऊंनी एक वैयक्तिक मार्गदर्शनाखाली अविरतपणे काम सुरू असतं, तसं तुम्हाला वेळ मिळेल तसं या गावातील मुलींना सुद्धा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राहून मार्गदर्शन करावं, जेणेकरून या गावामध्ये एक वेगळा पार्ट जसं मुलींचं सुद्धा हे प्रशासकीय अधिकाऱ्याचं गाव म्हणून याची ओळख व्हावी आणि त्याचं नेतृत्व सुद्धा तुम्ही करावं अशी विनंती करतो. आपली ही सेवा अशीच वाढत जावं आणि तुमच्या कार्यानं ह्या गावाचं नाव अजून उज्ज्वल व्हावं हीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ज्यांचा आपण मान सन्मान आणि या ठिकाणी लक्ष्मीनगरच्या शिरपेचामध्ये ज्यांनी मानाचा तोरा रोवला अशा सौभाग्यवती श्रीमती सुगेशिनी नितीन करांडे यांचं आपण अपेक्षा अशी व्यक्त केलेली आहे की निश्चितपणानं ताईंचं काम बघून लवकरच ताई मोठ्या आणि उच्च पदावरती महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुख पदापर्यंत पोहोचावेत अशा प्रकारे मी आई लक्ष्मीच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि ताईंना विनंती करतो की आपण आपलं असणारं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वप्रथम ग्रामस्थांचे आभार. जसं दादांनी सांगितलं की मुलींसाठी वेळ दिला पाहिजे आणि ही खरोखर अतिशय महत्त्वाची बाब आहे. आम्ही यापूर्वी पण आपल्या जवळपासच्या प्रत्येक शाळेत जाऊन सरांनी आणि मी विजिट दिली आहे. मुलींसमोर आमचे मनोगत व्यक्त केले. आपल्या गावात बरेचसे पोलीस अधिकारी झाले, परंतु मी जरी ह्या गावात पदोन्नती होऊन पोलीस निरीक्षक म्हणून आता माझं प्रमोशन झालं आहे, परंतु मी या गावाची सून आहे. मी या गावाच्या मुलींनी या ठिकाणी पोचावं अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे आणि त्यासाठी मुलींना जेही काही मार्गदर्शन लागणार आहे त्यासाठी मी आणि माझे पती आम्ही सदैव पुढाकार घेणार. पहिली दुसरी गोष्ट की आपण बघत असतो की आता सध्या लेटेस्ट कालचीच घटना आहे पुण्यामध्ये एका चिमुकलीवर
रेप होऊन तिचा मर्डर करण्यात आला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. आपल्या घरातील जे लहान बालक आहे, अशी कुठली घटना घडू नये यासाठी आपण थोडी खबरदारी घेतली पाहिजे. आणि राहिली दुसरी गोष्ट की ज्यावेळी अशी काही घटना घडून जाते, असे म्हणजे त्या व्यक्तींना आपण एक प्रकारे मनोरुग्णच म्हणू शकतो की अशा व्यक्तींकडून ह्या घटना घडल्या जातात. कारण की हे कुणी जर एखादी व्यक्ती जेलमध्ये जाऊन आली आहे, पनिशमेंट घेऊन आली, पुन्हा असं काही दुष्कृत्य करते, म्हणजे त्या व्यक्तीच्या डोक्यात नक्कीच काहीतरी फरक पडलेला असणार. आणि ह्या अशा घटना घडू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर ज्यावेळी आपले मुलं मोठे होतात, कॉलेजला जातात, त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देणं ही पण आपलीच जबाबदारी आहे की मुलं सोशल मीडियावर, आजकाल प्रत्येकाचं अकाउंट आहे सोशल मीडियावर, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, परंतु आपले मुलं कुणाशी बोलतात, काय बोलतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोण आहे. ज्यावेळी मुलं शहरात शिकायला जातात, मुली शहरात शिकायला जातात, तर तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे की हे कुणाशी बोलत आहे, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, कुठे राहत आहे. आणि ज्यावेळी आपण ही सर्व काळजी घेत असतो त्यावेळी कुठलंच चुकीचं पाऊल मुलं उचलत नाही. आणि ज्यावेळी मुलं आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात तर ते नक्कीच समजून घ्या. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपण कामाच्या ताणामुळे मुलांच्या सामन्याकडे दुर्लक्ष करतो की ते काहीतरी मुलं चुकीचं पाऊल उचलण्याच्या आधी बऱ्याच वेळा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ज्यावेळी आपल्याकडून दुर्लक्ष होतं त्यावेळी त्यांच्याकडून काहीतरी चुकीचं पाऊल उचललं जातं. तर असं होऊ नये. आणि खरोखर ज्या मुलींमध्ये गट्स आहे, ज्या खरोखर हुशार आहे, तर अशा मुलींच्या लग्नाची अजिबात घाई करू नका. त्यांना उंच भरारी घेऊ द्या. आणि एक मुलगी ज्यावेळी शिकते, जसं म्हटलं जातं की ती एक कुटुंबाने दोन कुटुंबांना पुढे नेत असते, आणि ही काही खोटी गोष्ट नाही. मी आज पोलीस प्रशासनात काम करते. पोलीस प्रशासनात जर एखादी पुरुष काम करतात त्याला इतक्या अडचणी येत असतात. मी तर एक स्त्री आहे आणि त्यानंतर मूलबाळ झाल्यानंतर तर असंख्य अडचणी येत असतात. ज्यावेळी आपल्यासमोर अतिशय महत्त्वाची एखादी केस असते आणि त्याच वेळी घरी एखादी लहान बाळ आहे, तर आपल्या मनाची एक घालमेल होत असते की मला त्या केसला न्याय द्यायचा आहे, त्या समोरच्या चिमुकलीला न्याय द्यायचा आहे, घरी माझं बाळ वाट पाहत आहे. आणि त्यावेळी आपल्या घरच्यांचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. मी आज ह्या ठिकाणापर्यंत पोहोचली हे फक्त सरांमुळे. सरांचा अतिशय म्हणजे सरांनी मला जेवढा सपोर्ट केला आहे तेवढा जर प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला, आपल्या मुलींना सपोर्ट केला तर कुठलीच मुलगी आज मागे राहणार नाही. प्रत्येक मुलगी ही उंच भरारी घेणार आहे. आणि अजून एक गोष्ट की मुलं ज्यावेळी शिकण्याची त्यांच्यात जर इच्छा असेल तर खरोखर त्यांना शिकू द्या, त्यांना तिथे थांबवू नका. आपण खास करून ग्रामीण भागातले लोक मुलांच्या शिक्षणाबद्दल जास्त जागृत असतो, परंतु मुलींना आपण डावलतो. मुलगी 18 वर्षाची झाली की आपण तिला स्थळ बघायला सुरुवात करून देतो, परंतु कृपया करून असं करू नका. तिच्यात आहे ती क्षमता तर तिला तिथपर्यंत जाऊ द्या. मी माझे स्वतःचे अनुभव सांगते. मी आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावीच्या ठिकाणी मी 4 वर्ष काम केलेले. अतिशय खडतर काम असतं. म्हणजे कधी कधी आम्हाला 3-3, 4-4 दिवस पोलीस स्टेशनमधून बाहेरही निघता येत नाही, कारण कंटिन्यू धारावीमध्ये क्राईम सुरू असतो. आज मर्डर झाला, उद्या रेप होणार, परवा हाफ मर्डर होणार, परवा एखादी मोठी चोरी होणार करोडोमध्ये. आणि ह्या अशा शेड्यूलमध्ये घरी जाणं शक्य होत नाही. परंतु ज्यावेळी आपल्या मनात असतं की नाही, मी जर आज ह्या पदावर पोहोचली आहे, माझ्यावर काहीतरी जबाबदारी आणि मला ती जबाबदारी पूर्ण करायची, तर त्यावेळी आपण त्या समोरच्या गोष्टीला न्याय दिल्याशिवाय थांबत नाही. आणि म्हणजे मी माझं स्वतःचं गुणगान नाही गात, परंतु प्रामाणिकपणे सांगते की असं म्हटलं जातं की पोलिसांनी मार दिल्यानंतर समोरची व्यक्ती सुधारते, परंतु माझ्या स्वतःच्या लेखणीत एवढी ताकद आहे की मला कुणावर हात उचलण्याची वेळ येत नाही. आणि त्या गोष्टीचा खरोखर मला अभिमान आहे. त्या सगळ्या गोष्टींबद्दल मला जे काही सहकार्य मिळतं ते सरांमुळे. कारण सरांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभत असतं की म्हणजे सर जरी पोलीस खात्यात नसले तरी माझ्याकडे कुठलीही महत्त्वाची केस आली तर मी आधी सरांना फोन करते की असं असं झालंय, मला उशीर होणार आहे. आणि मग त्यावेळी सरांच्या डोक्यात पुढचा तपास सुरू होतो की काय करायचं. आणि मग ते मला फोनवरच गायडन्स करायला सुरुवात करतात की ठीक आहे, जे असेल ते आपण घरचं बघू, तू आधी याच्यात हे कर, ते कर, ते कर, तुझं आधी पूर्ण काम कंप्लीट कर, त्यानंतर. आणि म्हणजे
माझ्या बऱ्याचशा केसेसमध्ये खूप चांगले कन्व्हिक्शन लागलेले आहे. म्हणजे रेप सारख्या केसमध्ये 10-10 वर्ष शिक्षा झालेली आहे आरोपींना. आणि त्यामुळे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पण अपेक्षा उंचावल्या जातात की नाही, ह्या लेडीज अधिकाऱ्याकडे ज्यावेळी आपण एखादी केस देतो तर ही त्या गोष्टीला न्याय देते. त्यामुळे महत्त्वाची कुठली केस आली तर ते आवर्जून त्या ठिकाणी म्हणजे नाव घेतलं जातं की नाही, ही केस करांडे मॅडमकडे द्या, म्हणजे करांडे मॅडम त्या मुलीला न्याय मिळवून देतील, त्या महिलेला न्याय मिळवून देतील. आणि त्याबद्दल मला खरोखर अभिमान वाटतो की मी पोलीस क्षेत्रात आले. मी सुरुवातीला शिक्षिका होते. शिक्षिका म्हणून म्हणजे मी लहान मुलांनाच घडवण्याचे काम करत होते. परंतु लहान मुलांना घडवताना मनात कुठेतरी असतं की नाही, आपल्यात अजून काहीतरी क्षमता आहे, अजून आपण काहीतरी करू शकतो. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षा देऊन PSI झाले. आणि मला खरोखर म्हणजे आपण जे म्हणतो ना की एखादी कष्ट केल्यानंतर जसं शेतकऱ्यांनी कष्ट केल्यावर त्याला अतिशय शांत झोप लागते, त्याप्रमाणे ज्यावेळी मी पूर्ण काम करून आलेली असते पण एक मनात आत्मिक समाधान असतं की नाही, आज आपण जे काही काम केलेलं आहे तर ते अतिशय महत्त्वाचं काम केलं आहे आणि त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला न्याय मिळाला आहे.